नमस्कार, मी कल्याणी दीक्षित. संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. टाकत एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. लिफ्ट मागून वाहन चालकांना लुटणारी टोळी जेरबंद. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई. बारामतीतील शाळांचा मनमानी कारभार. भरमसाठ फी वाढी विरोधात पालकांचे तीव्र आंदोलन. आता बातम्या विस्ताराने. लिफ्ट मागून महामार्गावरील वाहन चालकांना लुटून दरोडा टाकणाऱ्या आंतरजिल्हा चोरट्यांची टोळी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केली. अहमदनगरकडे जाणाऱ्या सुरेश सोनकांबळे यांच्या गाडीत 4 अनोळखी इसमांनी लिफ्ट घेऊन त्यांना चाकूचा धाक दाखवून 4,500 रोख व त्यांची स्विफ्ट डिझायर ही गाडी घेतली व चोरटे पसार झाले. दरम्यान कोणताही सबळ पुरावा नसतानाही रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अतिशय शिताफीने व शीघ्र कारवाई करत चोरट्यांच्या टोळीला अटक केली. गुन्ह्यातील फोन नंबर ट्रेस करून पोलिसांनी या टोळीचं बिंग फोडलं. यामध्ये वृषभ दर्डा, करण पवार, सोनू ठाकूर, रौनक यादव, राहुल सातपुते अशी अटक केलेल्या गुन्हेगारांची नावं आहेत. ही कारवाई रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली. लिफ्ट मागून महामार्गावरील वाहन चालकांना लुटून दरोडा टाकणारी आंतरजिल्हा चोरट्यांची टोळी रांजणगाव पोलिसांनी अटक केली आहे. 15 जूनला खराडी बायपासवरून नगरहून आलेल्या स्विफ्ट कारचा ड्रायव्हर स्विफ्ट घेऊन नगरला परत जात होता. 4 दरोडेखोरांनी त्यांना लिफ्ट मागून गाडीत बसलं. गाडीत बसून रांजणगावला आले. 5व्या सहकार्याला रांजणगाव इथून घेतले गाडीमध्ये आणि त्याच्या पुढं ड्रायव्हरला चाकूच्या धाकावर मारहाण करण्यास सुरुवात केली आणि नगर सुप्याकडे घेऊन गेले आणि तिथून वळून ड्रायव्हरला बांधलेले होते आणि त्यानंतरने येऊन रांजणगाव पोलिसांच्या आधी त्याला टाकून दिलं आणि त्याच्याकडले 4,500 रुपये रोख आणि त्याच्या ताब्यातली गाडी दरोडा टाकून पळवून घेऊन गेली. सदरची माहिती मिळताच ड्रायव्हर येऊन ज्यावेळी पोलिसांना सदरची घटना सांगितला त्याप्रमाणे तपासाचे सूत्र हाती घेण्यात आले. त्याप्रमाणे ह्यातले 3 आरोपी यवतमाळवरून ताब्यात घेण्यात आले व तपासाच्या दरम्यान दुसरे 2 आरोपी हे पुण्यात असल्याचे कळाले. त्यातला एक होता खेड शिवापूरला, तर तिथंही दुसरं पथक पाठवण्यात आले व तिथं दिवसभर थांबून त्या 4थ्या आरोपीला दरोडखोराला ताब्यात घेतलं आणि 5वा दरोडखोर रात्री शिक्रापूरहून ताब्यात घेण्यात आलेला. अशाप्रमाणे सदरचा गुन्हा ओपन केल्यात आलेला आहे. गुन्ह्याची कबुली दिलेली आहे गुन्हेगारांनी आणि 5 दरोडखोरांना सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. सर्व ड्रायव्हर लोक जे मालक आहेत त्यांना मी आव्हान करतो की रस्त्यावर अनोळखी इस्मांना त्यांना प्रवासाला घेऊ नका अथवा त्यांना लिफ्ट देऊ नका व असं काय प्रकार झाला असेल तुमच्यासोबत तर 5 गुन्हेगार पकडण्यात आलेले आहेत. त्याची खात्री करा आणि काय गुन्हा असेल तर माझ्याकडे दाखल करा. बारामती तालुक्यातील माळे गावातील इंग्लिश माध्यमाच्या शाळेची फी तब्बल 5,000 रुपयांनी वाढवल्याने पालकांनी शाळेसमोर बेमुदत आंदोलन केलं. पालकांना विश्वासात न घेता ही वाढ केल्याने पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ही शाळा माळेगाव सहकारी कारखान्याच्या सभासदांची आहे. त्यामध्ये काही सभासद गरीब असल्याने शाळेने केलेली ही फी वाढ गैर असल्याचं पालकांकडून सांगण्यात आलं. यावर कोणतीही उपाययोजना होत नाही. तसेच कारखान्याचे कोणतेही अधिकारी लक्ष देत नसल्याने व शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. बेकायदेशीर फी वाढ रद्द, शिक्षणाचा दर्जा, शिक्षणाचा दर्जा, पालक संघाचा, पालक संघाचा. तर मग शाळा काढून काय उपयोग काय तुमचा? सभासदांच्या मुलांसाठी तुम्ही थोडेफार द्या ना तुमच्या संस्थेतून पण आणि क्वालिफाईड शिक्षक पण द्या ना. जर सभासदांची मुलं ही शाळेत शिकतात, तुम्ही प्रत्येक महिन्यातून सभासदांच्या 2% कट करून घेता मुलांचे, त्यातून तुम्ही काय करता मुलांसाठी ते दाखवा. PT साठी तुम्ही एकही शिक्षक नाही आहे आणि जे शिक्षक भरलेत आता इंटरव्ह्यू पुण्यात झाला म्हटले, त्यातील तुम्ही शिक्षक किती सिलेक्ट केले आणि पुण्यात जर तुम्ही क्वालिफाईड शिक्षक बोलून इंटरव्ह्यू घेतला दुसरे प्रिन्सिपल बोलून, तसं तुम्ही सगळे आत्ता जे शिक्षक भरती केले ते तुम्ही कॉलेजवर इंटरव्ह्यू घेतला, त्यात कुठले प्रिन्सिपल बोलवले होते? सगळ्या हे ट्रस्टीने इंटरव्ह्यू घेतलाय आणि त्यांनी त्यांच्याच रिलेशनमध्ये सिलेक्ट केलेलं आहे. यासोबतच हे बातमीपत्र इथेच संपलं. नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या. धन्यवाद. वितरण सर्वात कमी जाहिरात दर आणि जाहिरातदारांचा सर्वाधिक फायदा फक्त इथेच.
साप्ताहिक संवाद वाहिनी ठरले ISO आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवणारं एकमेव मराठी वृत्तपत्र, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। जाहिरातीसाठी संपर्क 9822 49 32 82 9850 81 56 16। संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।